रनची आवश्यकता आणि 18 बॉलमध्ये ब्रह्मेश्वर कळम या टीमला विजयाकरिता 20 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण. युवराज बॉलर मैदानाच्या आतमध्ये, अजून सुद्धा संधी आहे नो डाऊट, परंतु इथून विकेट ब्रेक थ्रू. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल ऐगाव देवी सातिवली वर्सेस कार्तिक 11 संतोष भुवन. या दोन टीमच्या दरम्यान एक रफ अँड टफ सामना आपल्याला पाहायला मिळेल. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन बरकत डेकोरेटर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी खूप सुंदर सजावट केले. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला टर्न केलंय. यशचं मी कौतुक करेन, कारण यशला माहिती आहे प्रत्येक घरात बॅटिंग चांगली करत असताना लयबद्ध झालाय. त्याला हा 120 ग्रॅमचा बॉल फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागलाय आणि त्यामुळे मात्र त्याला स्ट्राईक एंडकडे आणणं आणि त्याच्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घेणं हे काही फलंदाजांना जमतं आणि त्याच यश गरज करताना पाहायला मिळतोय. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. 17 बॉल आणि विजयासाठी 19 रनची आवश्यकता आहे. युवराजचा हा बॉल ह्या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर सॅटिस्फाईड. पहा, दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेलची कमी नाहीये आणि प्रत्येक गरत एका साईडला मात्र विचार विनिमय करून बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. असं नाहीये की यश गरतला तो मात्र कुठेतरी कमी लेखतोय की जरी माझी बॅटिंग यावेळेला चांगली होते, यश गरतला मी सॅक्रिफाईस करेन, परंतु अशा वेळेला मात्र हेच खेळाडू मात्र पुढे का जातात त्याचं एकमेव कारण असतं की डाऊन दी अर्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. की कोणत्याही खेळाडूला कमी लेखून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. 17 रन झालेत. ऑन साईडला अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. अतिशय चांगली खूप धावपळ सकाळपासून आसिफ अन्सारी यांना आपण पाहतायत. भोलाला आपण पाहू शकाल. मात्र आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट असते, परंतु ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं हे फार कमी जणांना ठाऊक आहे. हे प्रत्येक गोष्टींची बारीक सारीक गोष्टी तुम्हाला अद्यावत कराव्या लागतात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेत पायावर जाऊन चेंडू आदळला आणि तेवढाच वेगाने हा बॉल होता. सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर विरू पुढे सरसावले गेले होते. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी 14 बॉल आणि 16 रन या षटकामध्ये धावा थांबवलेत. प्रत्येक चेंडूला सिंगल प्राधान्य दिले गेले. क्रिकेटमधील श्वास आहे. एक रन ऑक्सिजन आहे असं म्हणायला हरकत नाहीये. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स, भन्नाट वेग युवराजचा आपण पाहत आहेत. ग्रेट डिलिव्हरी. अशरफ मंसूरी एक एक्सपिरियन्स प्लेयर आहे, मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. प्रत्येक काहीतरी समजवत असताना यश घरतला हा एक्सपिरियन्स आहे आणि एकमेकांना जेव्हा शेअर तुम्ही करता, जेव्हा एक्सपिरियन्स खेळाडू असतो तेव्हा शेअर करतो, त्यावेळेला त्याचा एक्सपिरियन्स अजून वाढतो असं नॅचरली आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न, फ्लिकचा फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत, कारण हे वाळूवर धावणारे खेळाडू आहेत. समुद्र किनारी नेहमीच प्रॅक्टिस करत असतात. भरती आणि ओहोटी या दोन गोष्टींकडे ते नेहमीच पाहतात आणि तेवढी प्रॅक्टिस करतात. 2 रन. संघाची धावसंख्या फलकावर 21.